जर शरीरात कॅल्शियम कमी झालं तर हातापायांमध्ये ताकद राहत नाही, शरीरात वेदना होतात, थकवा जाणवतो, रात्री झोप पण येत नाही। आणि कॅल्शियमच्या कमतरतेने जर मोठे सांधे झिजले गेले तर माणूस कायमचा अपंग पण बनतो। आज भारत देश फक्त लोकसंख्येच्या बाबतीतच नाही तर हाडांच्या आजारांमध्ये पण जगात प्रथम आहे। जर तुम्हाला शरीरात कुठे ना कुठे वेदना होत असतील, नख लवकर खराब होत असतील, कमी वयात दातांचे प्रॉब्लेम येत असतील तर ही सर्व लक्षणं हाडांच्या गंभीर त्रासांकडे इशारा करतात। पण चिंता करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे हाडं कमकुवत व्हायची अशी कारणं जी आपल्याला कोणीही कधी सांगत नाही। त्याचबरोबर आपण अशा 3 गोष्टी बघणार आहोत ज्या खाल्ल्यावर हाडांची रचना लोखंडाप्रमाणे मजबूत होऊ शकते आणि संधिवात, हाडांची ठिसूळता असे त्रास तर बघता बघता संपून जाऊ शकतात। सर्वात आधी मी जीवन ऊर्जामध्ये तुमचं स्वागत करतो। जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये PRP ही एक अशी क्रांतिकारी उपचार पद्धती आहे जिच्या मदतीने 2009 पासून मणक्याच्या आणि गुडघ्याच्या वेदनेने त्रासलेल्या हजारो रुग्णांवर खात्रीशीर उपचार झाले आहेत। जर गुडघे झिजले असतील, वेदना असह्य होत असतील तर सर्वात पहिल्यांदा जीवन ऊर्जाला भेट द्या। शरीराचा सर्व भार आपल्या हाडांवर टिकून असतो, त्यामुळेच कॅल्शियम कमी होऊन हाडं कमकुवत होणं हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक असतं। नॉर्मली कॅल्शियम कमी झाल्यावर माणसाला 3 प्रकारचे त्रास होतात। पहिला त्रास म्हणजे इन्फ्लमेशन। ज्यावेळेस सांध्यांमध्ये इन्फ्लमेशन चालू होतं त्यावेळेस शरीर वेदनेच्या स्वरूपात त्याचे सिग्नल देतं आणि जर आपण पेन किलर खाऊन या सिग्नलला दाबून टाकलं तर या इन्फ्लमेशनचं पुढे जाऊन मणका, गुडघ्याची झीज आणि संधिवातासारख्या गंभीर आजारांमध्ये रूपांतर होतं। दुसरा त्रास म्हणजे हाडांची ठिसूळता आणि यासाठी कारणीभूत असते आपली चुकीची जीवन पद्धती। आपलं शरीर कॅल्शियमला रक्त शुद्ध करण्यासाठी क्लिनिंग एजंट म्हणून वापरतं। शरीरात जेवढ्या चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जातील तेवढं रक्त जास्त दूषित होतं आणि रक्ताला क्लीन करण्यासाठी शरीर जास्तीत जास्त कॅल्शियम वापरतं आणि शरीर जेवढं जास्त कॅल्शियम वापरणार तेवढंच हाडांमधून कॅल्शियम कमी होत जाणार। परिणाम स्वरूप हाडांचा आकार छोटा होणार, हाडांची झीज होऊन सांध्यांचे गंभीर आजार होणार, छोट्याशा अपघातानेही हाडं फ्रॅक्चर होणार। त्यामुळेच शहाणा व्यक्ती कायम घरचं जेवण करेल आणि सामोसा, पाव, मैद्याचे पदार्थ, हॉटेलमधल्या गोष्टी, बेकरीचे पदार्थ, तळलेले चिप्स या रक्ताला अशुद्ध करणाऱ्या गोष्टींपासून 50 हात लांब राहील। तिसरा त्रास म्हणजे सांध्यांमधलं वंगण कमी होणं। शरीरात 2 हाडे जिथे एकत्र येतात तिथे हाडांचं घर्षण होऊ नये म्हणून शरीर एक प्रकारचं नैसर्गिक तेल तयार करतं। ज्यांच्या हाडांमधलं हे तेल कमी होतं त्यांना तुम्ही नोटीस करा, अशा लोकांना उठून बसताना अचानक गुडघ्यातून कटकट असा आवाज येईल। ही लोक पटकन इकडे तिकडे वाकली तरी त्यांच्या मानेमधून, कोपऱ्यामधून कटकट आवाज येतो। जर हाडांमध्ये भरपूर वंगण असेल तर हाडांचं घर्षण होणार नाही आणि हाडांमधला कुर्चा शेवटपर्यंत सुरक्षित राहील। कुर्चा जर मजबूत असला तर हाडं 100 पर्यंत मजबूत राहतात। शरीरात कॅल्शियम कमी होण्याचा आपल्या आहाराशी खूप जवळचा संबंध असतो। शरीरात कॅल्शियम वाढवण्याच्या आधी ज्या गोष्टींनी कॅल्शियम कमी होते त्यांच्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल। जेवढं शरीरात इन्फ्लमेशन जास्त होणार तेवढं शरीरातून कॅल्शियम वेगाने कमी होत जाणार। त्यामुळे फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ तर आजच खाणं थांबवा आणि त्याचबरोबर इन्फ्लमेशन कमी करणाऱ्या गोष्टी पण भरपूर खा आणि त्यासाठी सर्वात प्रभावी असतं बीट। रोज 1 महिना न चुकता बीट खाऊन बघा, फायदा बघून तुम्ही चक्रावून जाल। बीट फक्त इन्फ्लमेशनच कमी करत नाही तर बीट खाणाऱ्याचे हिमोग्लोबिन कधीच कमी होत नाही। ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम होण्याची शक्यता बीट खाणाऱ्याचे जवळपास 60% कमी होते। लिव्हर डिटॉक्स होते आणि प्रचंड प्रमाणात बीटांमधून अँटीऑक्सिडंट पण मिळतात। बीट तुम्ही कच्चं पण खाऊ शकता किंवा त्याला उकडून पण खाऊ शकता। आता आपण बघणार आहोत मला आवडणारी बीटची रेसिपी, नीट ऐका। एक मोठं बीट घेऊन कुकरमध्ये त्याची शिट्टी काढा। थंड झाल्यावर साल काढून बीट किसून घ्या। किसलेल्या बीटमध्ये 2 चमचे दही आणि थोडं मीठ टाका। त्यानंतर बारीक चिरलेली अर्धी मिरची आणि 20-25 कढीपत्त्याच्या पानांना फोडणी द्या। ही फोडणी किसलेल्या बीटांमध्ये मिक्स करा आणि खाऊन बघा। एवढी चविष्ट आणि आरोग्यदायी कोशिंबीर तुम्ही कधीही खाल्ली नसेल। इन्फ्लमेशन अजून वेगाने कमी करायचं असेल तर सकाळ आणि संध्याकाळ हळदीचा अर्क घ्या। हळदीच्या अर्कातलं कर्क्युमिन इन्फ्लमेशनवर एक ब्रह्मास्त्र असतं। अर्क तयार करण्यासाठी अर्धी वाटी हळद अर्धा लिटर पाण्यामध्ये भिजवा। सकाळी हे पाणी 10 मिनिट हलवत उकळून घ्या। गॅस बंद करून त्याच्यात 3-4 चमचे नारळाचं तेल टाका आणि काळी मिरी पावडर टाका।
मिश्रण थंड होईपर्यंत हलवत राहा आणि त्यानंतर सुती कापडातून गाळून घ्या. आता आपल्याला मिळेल हळदीचा प्युअर अर्क. हा अर्क फ्रीजमध्ये ठेवायचा आणि सकाळी आणि संध्याकाळी 4-4 चमचे अर्क गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये टाकून प्यायचा. इन्फ्लामेशन अत्यंत झटपट कमी होतं. याच्या जोडीला जर 15 दिवस मधात फर्मेंट केलेली लसणाची एक पाकळी रोज सकाळी आणि संध्याकाळी चावून चावून खाल्ली तर मग काय, सोने पे सुहागा. कॅल्शियम आपल्या हाडांना ताकद आणि घनता देतं. जर शरीरात इन्फ्लामेशन कमी करू शकलो तर आपण कमी होत जाणार कॅल्शियम हाडांमध्ये टिकवून ठेवू शकू आणि हे सुद्धा आपल्यासाठी एक मोठं यश असतं. त्याचबरोबर हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम बरोबर आयर्न, मॅग्नेशियम, प्रोटीन हे पण गरजेचे असतात आणि त्यासाठी निसर्गाने आपल्याला दिले आहेत सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य. पण कडधान्य खाताना आपण एक मोठी चूक करतो. ती चूक म्हणजे ती कडधान्य मोड न आणता कुकरमध्ये टाकून त्याची शिट्टी काढून खाणं. पण मित्रांनो, आजकालच्या काळात आपली पचनशक्ती खूप कमकुवत झाली आहे. पूर्वीचे माणसं आठवून बघा, त्यांच्याकडे गाड्या घोड्या काही नसायचं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पूर्वी लोक 10-10, 20-20 किलोमीटर चालत जायची. या शारीरिक कष्टांमुळे खाल्लेले सर्व काही ते पचवू शकायचे. पण आता आपण तेवढे कष्ट करत नाही. त्यामुळे जर आपण कुकरमध्ये शिट्टी काढून कडधान्य खाल्ली तर त्यांच्यामध्ये असलेले अँटी न्यूट्रिएंट्स पोषण मूल्यांना हाडांपर्यंत पोहोचवू देत नाहीत. त्यामुळे कडधान्यांना मोड आणून पुन्हा नैसर्गिक फॉर्ममध्ये आणा आणि मग कडधान्यांमधील एकूण एक गोष्ट शरीरामध्ये पचली जाईल. त्यामुळे हुलगे, मटकी, हरभरा, छोले, राजमा, तूर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूग ही कडधान्य रोज खाल्ली गेलीच पाहिजेत. पण त्यांना सुरुवातीला 6 तास पाण्यामध्ये भिजवा आणि मोड आल्यानंतरच खा, मगच सर्वोत्तम परिणाम दिसतील. त्याचबरोबर चहा, कॉफी आणि तंबाखू जास्त प्रमाणात घेतल्याने त्यांच्यामध्ये असलेले विषारी घटक कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनला अडथळा आणतात आणि अशा केसमध्ये आपण भरपूर कॅल्शियम खात राहिलो तरीही हाडांपर्यंत ते कधीच पोहोचणार नाही. खास करून सकाळी उठल्या उठल्या आणि जेवण झाल्या झाल्या लगेच चहा, कॉफी किंवा तंबाखू घेणं जास्त चुकीचं असतं. आपण आपले पूर्वज काय खात होते याचा जर बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येतं, हजारो वर्षांपूर्वी जंगलात राहणारे आपले पूर्वज अन्नाच्या शोधामध्ये भटकताना त्यांना कधी फळं, फळभाज्या किंवा कंदमुळं मिळायची आणि त्याच्यापासून त्यांना भरपूर फायबर मिळायचे, तर कधी जंगलामध्ये विविध प्रकारची कडधान्य मिळायची आणि त्याच्यातून स्नायूंसाठी आवश्यक प्रोटीनची गरज पूर्ण व्हायची. कधी भटकताना त्यांना कोवळी धान्य मिळायची आणि त्यातून कार्बोहायड्रेटची गरज भागायची. त्यामुळे आपल्याला पण आहार घेताना आपल्या पूर्वजांप्रमाणे स्क्रीनवर जसं दिसत आहे त्या पद्धतीने ताटाचे 3 भाग केले पाहिजेत. एक भाग फायबरयुक्त फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या यांचा असला पाहिजे. दुसरा भाग प्रोटीनयुक्त कडधान्य आणि दही आणि ताक यांचा असला पाहिजे. आणि तिसरा भाग कार्बोहायड्रेट्स युक्त भाकरी किंवा भात किंवा चपाती अशा धान्यांचा असला पाहिजे. असा समतोल आहार असेल तरच आपलं शरीर सुदृढ होईल आणि सर्व प्रकारची जीवनसत्व आपल्याला आपोआपच मिळतील. आता आपण बघूयात असं काय खाता येईल ज्याने भरपूर कॅल्शियम मिळेल. बरेच जण कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी सप्लिमेंट्स खातात, पण कॅल्शियम हे असं एक फॅट सॉल्युबल मिनरल असतं की जे पाण्यासोबत घेऊन काही फायदा देत नाही. म्हणूनच अनेक वर्ष कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन पण अनेकांची हाडं दुखतच राहतात. कॅल्शियमसाठी पनीर, दही, ताक या 3 पैकी एक गोष्ट तरी रोज खा. रोज तीळ खाल्ल्याने पण आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळतं. फक्त तीळ खूप चावून चावून खाल्ले पाहिजेत, नाहीतर ते न पचता शरीराच्या बाहेर पडतात. त्याचबरोबर कॅल्शियमची कमतरता वेगाने भरून काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये दही आणि चुन्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. यासाठी गव्हाच्या एका दाण्या एवढा खायचा चुना दह्यामध्ये मिसळून खा. चुना हे कॅल्शियमचंच एक रूप असतं आणि दह्यामध्ये फॅट्स असतात, त्यामुळे चुन्याचं ॲब्सॉर्प्शन खूप चांगल्या पद्धतीने होतं. 2-3 महिने करून बघा, तुमच्या हाडांमधून येणारा कटकट आवाज बंद होईल. खायचा चुना आपलं तोंड जाळू शकतं, त्यामुळे खूप थोडासा वापरायचा आहे. हा चुना आपल्याला कोणत्याही पान शॉपवर किंवा किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळून जाईल. 40शी नंतर या गोष्टी कसोशीने पाळा, कारण 40शी नंतर स्नायूंमधलं प्रोटीन आणि हाडांमधलं कॅल्शियम कमी होऊन स्नायू आणि हाडं वीक होतात. गुडघेदुखी आणि हाडांच्या समस्यांपैकी 70% वेदना आपल्या योग्य खाण्याच्या सवयींनी बरे होतात आणि उरलेल्या 30% वेदना व्यायामाने बऱ्या होतात. व्यायाम करताना काही महत्त्वाच्या गोष्टी पाळायच्या आहेत, कारण आपण बघतो की आपल्यापैकी बरेच लोक दररोज व्यायाम करतात तरी सुद्धा त्यांची हाडे दुखत असतात. नेमकं असं का होतं, तर याचं मुख्य कारण एकच आहे की आपल्या सांध्यांची पूर्ण क्षमता वापरली न जाणं. जेव्हा आपण चालतो तेव्हा फक्त पुढेच आपली पावलं जातात. सायकल चालवतो तेव्हाही आपला पेडल आपण पुढे मारतो.
जिना चढताना पण आपले पाय पुढच्या दिशेनेच टाकले जातात, याने हाडांचा एक पर्टिक्युलर भागच वापरला जातो. निसर्गाचा एक महत्त्वाचा नियम आहे, यूज इट ऑर लूज इट. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या स्नायूंची एखाद्या बाजूने हालचाल करणं थांबवतो, तेव्हा त्या बाजूचे स्नायू, रक्तवाहिन्या आणि नसा या न वापरल्या गेल्यामुळे त्यांची ताकद कमी होते. ही समस्या टाळायची असेल तर शरीरात सर्व जॉईंट सर्व दिशांनी वर्तुळाकार फिरले गेले पाहिजेत. सर्वात पहिल्यांदा उलट चालण्याचा सराव करा. ज्यावेळेस आपण कायम पुढे एका दिशेने चालतो, त्यावेळेस वर्षानुवर्ष आपल्या पाठीच्या, पोटाच्या, कमरेच्या, मांडीच्या, गुडघ्यांच्या स्नायूंवर एकाच दिशेने ताण पडतो. अशा पद्धतीने रोज फक्त 15 मिनिटांसाठी उलट चालायचं आहे. सगळे हे स्नायू रिलॅक्स तर होतीलच, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मेंदूपर्यंत जे सिग्नल पोहोचतात वेदनेचे, ते 50% कमी होतात. ज्यावेळेस आपण पुढच्या दिशेने चालणार, त्यावेळेस तुम्हाला दिसत आहे तसं मणक्याच्या गादीवर फक्त पुढच्या भागांवर प्रेशर येऊन गादी तिथून दबली जाते आणि मागच्या साईडने डिस्क बल्ज बाहेर येतो. पण जेव्हा आपण उलट चालू, त्यावेळेस मणक्याच्या किंवा गुडघ्याच्या पुढच्या ऐवजी मागच्या बाजूने प्रेशर येतो आणि त्यामुळे खुब्याच्या बॉलचं किंवा गुडघ्याच्या डिस्कचं, नसांचं होणारं घर्षण बंद होतं. तुम्ही रोज 15 मिनिट घरातल्या घरात उलट चालून बघा. हाडांच्या वेदनेमध्ये खूप चांगला फायदा दिसेल. फक्त चालताना खूप हळूहळू चाला. तुम्ही जेवढा हळू चालाल तेवढा जास्त फायदा दिसेल. त्याचबरोबर एक सोपा व्यायाम पण रोज केला पाहिजे. भिंतीच्या आधाराने उभं राहून एक पाय उचलून मांडी हाताने पकडायची आहे आणि तुमच्या खुब्याचा सांधा अशा पद्धतीने सर्व दिशांना रोटेट करायचे आहे. या सर्व क्रिया हळूहळू करायच्या आहेत. याने खुब्याचा बॉल चहूबाजूंनी गोलाकार फिरला जाईल व आपल्याला कधी एव्हियन सारखा खुब्याचा गंभीर आजार होणार नाही. पाठीच्या मणक्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी सरळ उभा राहून एकदा शरीर पुढे न्यायचं आहे, एकदा शरीर मागे आणायचं आहे. त्यानंतर पुन्हा उभं राहून पायात अंतर ठेवून कमरेपासून एकदा डावीकडे जायचं आहे आणि पुन्हा एकदा उजवीकडे जायचं आहे. याने मणका वर्तुळाकार ऍक्टिव्ह राहील. त्यानंतर खांद्याचा सांधा सुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये एकदा पुढे फिरवायचा आहे आणि एकदा मागच्या बाजूने फिरवायचा आहे. याने तुम्हाला कधी फ्रोझन शोल्डर होणार नाही. मनगटाचा सांधा सुद्धा सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. याने हात ऍक्टिव्ह राहतील. घोट्याचा सांधा सुद्धा एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. शरीराचा सर्व भार पायातील या घोट्यावर येत असल्यामुळे ही क्रिया पण रोज करा. आयुर्वेद शास्त्रानुसार हाडांमधील कोणताही आजार शरीरात वाढणाऱ्या वात दोषांमुळे होत असतो आणि वाताचे आश्रयस्थान ही आपली हाडे आणि सांध्या असतात. म्हणूनच सांध्यांमधील वात काढण्यासाठी आपण शरीराला शास्त्रीय पद्धतीने बनवलेल्या एका अत्यंत इफेक्टिव्ह तेलाने जर मसाज केली तर आपल्याला सर्वोत्तम रिझल्ट मिळतो. यासाठी जीवन ऊर्जा आयुर्वेदने हाडांच्या वेदना दूर करण्यासाठी इसेन्शियल तेलांचा एक इफेक्टिव्ह फॉर्म्युला बनवलेला आहे. आजकाल मार्केटमध्ये मिळणाऱ्या बहुतांश तेलांमध्ये हाडांना रिपेअर करणारे घटक नावालाच असतात. त्यामुळेच जीवन ऊर्जा आयुर्वेदने अनेक दिवसांच्या अथक परिश्रमाने तयार केलेलं पुदिना, गवती चहा आणि कापूर यांचं तेल जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला अत्यंत सुंदर फायदा होतील. हे तेल लावल्यावर हाडांमधलं इन्फ्लामेशन कमी होऊन वेदनांमध्ये मोठा फरक दिसतो. बाकी सर्व तेलांचा इफेक्ट 15-20 दिवसात संपून जातो, पण या तेलात असे कुठले वाहक तेल नसल्यामुळे याचा इफेक्ट अनेक तास आपल्याला मिळत राहतो. तुम्ही या तेलाने हाडांना 1 मिनिटासाठी मसाज करा. तुमच्या हाडांना अत्यंत सुंदर असा अनुभव मिळेल. याची किंमत इतर तेलांपेक्षा 25% जास्त आहे, पण याचा फायदाही दुसऱ्या कोणत्याही तेलांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. जीवन ऊर्जाला संपर्क करा. हे तेल तुमच्या घरी घरपोच मिळून जाईल. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईकचं बटन दाबा. आज प्रत्येक घरात एक तरी मणक्याचा नाहीतर गुडघ्यांचा त्रास असलेला व्यक्ती असतो. अनेक जण या त्रासांसाठी योग्य पर्याय शोधत असतात, पण योग्य पर्याय मिळत नाही. अशा वेळेस जीवन ऊर्जा चिकित्सालयाने विकसित केलेले नी आणि स्पाइन करेक्शन हे प्रोग्राम तुम्हाला मोठी मदत करू शकतात. या उपचारांमध्ये PRP ही सेल्फ हिलिंगची मोस्ट ॲडव्हान्स पद्धत वापरली जाते, ज्यामुळे मणका आणि गुडघ्यात मोठी सुधारणा होऊन चालणं, फिरणं, पायांचे मूवमेंट या सगळ्या हालचालींमध्ये मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो. जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला खरंच गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं होण्याचा योग्य मार्ग मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जा चिकित्सालयात संपर्क करायला नक्की सांगा. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने मोठा फायदा झाला आहे. स्क्रीनवर तुम्हाला बऱ्या झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील.
जर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी हे उपचार केले गेले तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हालाही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा मिळेल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.